श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हे नागपूर शहरातील प्रसिद्ध नाव आहे, जे हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना चांगले उपचार देतात। श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दररोज 40 ते 50 रुग्ण येतात व त्यांची तपासणी व उपचार योग्य पद्धतीने केली जाते। रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रदीप पाटील यांनी आतापर्यंत विदर्भातील प्रत्येक शहर व ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना योग्य व आधुनिक पद्धतीने उपचार देऊन बरे केले आहेत। श्री स्वामी समर्थ रुग्णालयात घेतलेल्या योग्य उपचारांमुळे बरे झालेल्या 70 वर्षीय व्यक्तीने आपला अनुभव महान्यूज 7शी शेअर केला आहे। त्यांचा अनुभव काय होता हे जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले एक आपले सोबत एक व्यक्ती आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांचं ट्रीटमेंट इथे हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। आपण जाणून घेऊया की त्यांना काय समस्या आहे नेमकी, की ते इथे आलेले आहेत आणि ते वर्धामधून सेवाग्राम येथे रहिवासी आहेत, फार लांबून इथे आलेले आहेत ट्रीटमेंटसाठी। तर कशा पद्धतीचं त्यांना उपचार मिळतं इथे आणि कुठलं त्यांना प्रतिसाद मिळतोय, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा की तुम्ही वर्धा सेवाग्राममधून इथे आलेला आहात, तुम्हाला काय समस्या आहे आणि कशा प्रकारचं ट्रीटमेंट इथे सुरू आहे? माझं ते ब्लॉक झाल्या होत्या 4 नळ्या आणि नंतर ना मोबाईलवर मुलांनी बघितलं तर इथचा पत्ता लागला। त्याच्या अगोदर आमची इथं बहीण जावई म्हणून त्यांनी इथं 1 महिना इथं ट्रीटमेंट घेतली, त्यांचाही घेतला पत्ता थोडा, पण ते मोबाईलवरून मुलांनी एकदम लगेच ताबडतोब इथं मला आणलं आणि उपचार असे झाले का मी एकही दिवस गॅप न पडता दररोज माझं चालू आहे आणि अति चांगलं वाटते मला। म्हणजे ट्रीटमेंट तुमची फार चांगल्या पद्धतीने सुरू आहे? हो, एकदम बढिया वाटते। डॉक्टर साहेब चांगले आहे, इथं स्टॉप चांगला आहे, सगळं बढिया वाटते। तुम्ही कुठले रहिवासी आहात? माझं सेवाग्राम, माझं नाव शिवदास भिवाजी शंभरकर आहे, उगले लेआउटमध्ये राहत आहे मी। तुम्हाला या अगोदर सुद्धा अशा काही प्रॉब्लेम्स होत आहे का, म्हणजे जे तुमचे हेल्थ संबंधित जे काही प्रॉब्लेम्स अगोदर होत्या की पहिल्यांदाच? नाही, ही पहिलीच वेळ आहे माझी। आणि पहिल्याच वेळेस तुम्ही हो, एकदम ताबडतोब इथे आलो, लगेच तुमच्यावर उपचार झाले आणि तुम्हाला आता कसा एक्सपिरियन्स येतोय? असं वाटते का ठीक झालो आपण बा, चांगलं बढिया वाटून राहिलं मला, बाकी सगळं ठीक आहे। हो, तर हे होते आपल्यासोबत सेवाग्राम येथील रहिवासी, ज्यांना आता ह्या वयामध्ये त्यांना जे हार्ट संबंधित प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ब्लॉकेजेस झाले आहेत, जे इथे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना योग्यरित्या इथे उपचार मिळतोय आणि श्री प्रदीप पाटील यांच्याद्वारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उपचार दिला जात आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते फार इथे आनंदित आहेत आणि लगेच त्यांना इथे चांगला एक्सपिरियन्स, चांगला अनुभव त्यांना इथे मिळालेला आहे। कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसह मी रिंकू पानतावणे, नागपूर।